तस्वीर में दिख रहा यह सीऊड़ का मंगला गौरी कार्यक्रम है। रक्षाबंधन पर्व के अवसर पर राजमाता जिजाऊ महिला मंडल द्वारा जाट भवन में आयोजित इस कार्यक्रम में आज सांस्कृतिक कार्यक्रमों की धूम रही। महिलाओं ने यहाँ पारंपरिक परिधानों में नृत्य और कला गुणों का मनमोहक प्रदर्शन किया। मंगला गौरी कार्यक्रम का आयोजन समाज सेविका अश्विनी ताई गंगाले के सौजन्य से किया गया था। इस अवसर पर स्थानीय विधायक मंदाताई मात्रे, बीजेपी जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल, मंडल अध्यक्ष सुधीर जाधव समेत तमाम कार्यकर्ता और नागरिक मौजूद रहे। विधायक मंदाताई मात्रे और बीजेपी जिलाध्यक्ष ने यहाँ उपस्थित रहकर महिलाओं का हौसला बढ़ाया। रक्षाबंधन पर्व की पूर्व संध्या पर मंगला गौरी के सांस्कृतिक आयोजन समाज सेविका अश्विनी दत्ता गंगाले की सामाजिक सेवा की संकल्पना है। राजमाता जिजाऊ महिला मंडल के माध्यम से हर साल ऐसे कार्यक्रम होते हैं ताकि महिलाओं को आगे बढ़ने का मौका मिले। आज के मंगला गौरी कार्यक्रम में विविध सांस्कृतिक खेल और सांगीतिक कार्यक्रम पेश किए गए। श्रीमती भारती पानसरे और मशहूर नर्तक आशिमी कामटे ने पर्यवेक्षक की भूमिका निभाई। यहाँ विजेता महिलाओं को स्वर्ण आभूषण, नवारी साड़ियां और उपहार देकर सम्मानित किया गया। बीजेपी जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल एवं विधायक मंदाताई मात्रे ने कलाकारों और महिलाओं का हौसला बढ़ाते हुए कहा कि मंगला गौरी कार्यक्रम सांस्कृतिक परंपरा का जतन करने का ऐसा मंच बन गया है जिसके जरिए समाज सेविका अश्विनी दत्ता गंगाले न सिर्फ महिलाओं के कला गुणों को प्रोत्साहन दे रहे हैं बल्कि उन्हें सम्मानित कर आगे भी बढ़ा रहे हैं। उन्होंने इस कार्यक्रम की सराहना करते हुए क्या कुछ कहा, सुन लीजिए। आज राजमाता जिजाऊ का तरफ से मंगला गौरी का कार्यक्रम यहाँ पर आयोजित किया था। यहाँ के जो प्रमुख हमारे माजी युवा नेता, उन्होंने ये मंगला गौरी का कार्यक्रम और अश्विनी ताई हर साल यहाँ करते आए और महिलाओं को एक बड़ा मंच यहाँ पर मिलाकर देते हैं। उस मंच पर यहाँ की जो परंपरा संस्कृति जो है वो दिखाने का काम पारंपरिक वेशभूषा में यहाँ की महिलाएं करते हैं। उनको बहुत सारा बख्शिश, साड़ी है, गोल्ड है, नथ है, ऐसे सब कुछ रहता है। अलग अलग गिफ्ट के तरफ देकर इस महिलाओं को प्रोत्साहित करने का काम हमारे दत्ता जी और अश्विनी जी करते आए हैं। और इस नेहरू एरिया में ये बहुत साल से यही एक ही कार्यक्रम जो है, ऐसा नहीं है, उनके अलग अलग कार्यक्रम होते हैं। महिला मंडलों को हल्दी कुमकुम हजारों के संख्या में होता है। रक्तदान शिविर है, जो महिलाओं को बुक बांटअप है, बच्चों को ऐसे कार्यक्रम करके ये राजमाता जिजाऊ मंडल जो है वो मंडल यहाँ कार्यरत है। और इसके माध्यम से आज आपने देखा बहुत सारी महिला अपना अपना परफॉर्मेंस दिखा रही है और मैं इनको बहुत बहुत शुभेच्छा देती हूँ। कल रक्षा बंधन है और बंधन हमारे जो देवा बहू है महाराष्ट्र के लाडले हमारे मुख्यमंत्री, उनके लिए राखी भेज रहे हैं हम लोग। नवी मुंबई से 1 लाख राखी का हम लोग निवेदन हमारे डॉक्टर राजेश पाटिल जिलाध्यक्ष, उनके नेतृत्व में हम प्रदेश कार्यालय में राखी और संदेशा देवा बहू को भेज रहे हैं। देवा बहू एक महाराष्ट्र का ऐसा प्रतीक है, एक ऐसे पहाड़ है जो हमारी महिलाओं की सुरक्षा के लिए हमारा एक विश्वास है देवा बहू, और एक चलता बोलता विद्यापीठ है। और उनके लिए हम लोग सब शुभेच्छा कल उनको देकर इस महाराष्ट्र की सेवा करने को सेवक के लिए और हम सब बहनें मिलकर शुभ आशीर्वाद देने वाले हैं। और उन्होंने जो लाडली बहना और कल लाड़की लेक के लिए जो अनाउंसमेंट किया है एजुकेशन के लिए, सबके लिए उनको हम लोग शुभेच्छा देने वाले हैं। धन्यवाद। जिजाऊ महिला मंडळ सीऊड यांच्या माध्यमातून महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ अश्विनीताई गंगाळे आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते सन्माननीय दत्ताजी गंगाळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी मंगळागौरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। दरवर्षी कार्यक्रम असतो, यावर्षी मी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। सुंदर असा कार्यक्रम, जी एक मंगळागौरची आपली परंपरा आहे, जी संस्कृती आहे, ते संस्कार आहेत एक प्रकारचे। ते संस्कार ह्या शहरामध्ये आहेत की नाही हा मोठा प्रश्न होता, परंतु शहरामध्ये सुद्धा ह्या आपल्या परंपरा आपण जोपासू शकतो आणि ते आपल्या ह्या ठिकाणी आपल्या जिजाऊ महिला मंडळाच्या वतीनं आपण मंगळागौरचा कार्यक्रम आयोजित करून ह्या ठिकाणी आपली संस्कृती जपण्याचं काम केलेलं आहे।
खूप छान असे परफॉर्मन्स आपल्या महिला भगिनींनी केलेले आहेत। डे नाईट काम करून आपलं कुटुंब त्या ठिकाणी व्यवस्था कशी चालेल ह्याच्यामध्ये बिझी असणारी आपली एक महिला, त्या महिलेला जेव्हा अशा पद्धतीचा व्यासपीठ मिळतो तेव्हा त्यांच्या खऱ्या कलागुणांना वाव मिळतो। आता एक 52 वर्षाची आमची महिला भगिनी आहे, ती तब्येतीने थोडीशी जाडजूड आहे, परंतु ज्या पद्धतीनं परफॉर्मन्स केला, त्यांचा व्यासपीठावर सत्कार सोहळा केला, ही त्यांना ह्या बढावा देण्याचं काम आहे। कारण त्यांच्या माध्यमातून एखादा कार्यक्रम होतो, एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो, ही साधी गोष्ट नाही। आणि ह्याच निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रक्षाबंधनाचा कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे। एक राखी आणि 4 ओळींचं देवाभाऊंसाठी पत्र, हे आपण संपूर्ण जिल्ह्यामधून 1 लाखाच्या आसपास तरी आपली ही राखी गेली पाहिजे, अशा पद्धतीचा संकल्प हा नवी मुंबईच्या भारतीय जनता पार्टीनं केलेला आहे। आणि त्या संकल्पाच्या अनुषंगानं आज ह्या ठिकाणी सन्मान्य आमचे दत्ताजी घंगाळे साहेब आणि आमच्या अश्विनीताई घंगाळे यांनी देखील ते मनावर घेतलेलं आहे। भारतीय जनता पार्टीच्या आमचे ह्या ठिकाणचे मंडळाचे अध्यक्ष आहेत सुधीर जाधवजी, या सगळ्यांनी मिळून ह्या ठिकाणी आलेल्या महिलांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी एक 5 ते 6 हजार राखी हे आपल्या देवाभाऊंसाठी पाठवण्याचा संकल्प केलेला आहे। आणि आमची एक ही मोहीम आहे, या मोहिमेमध्ये अनेक नव्या मुंबईतल्या महिला भगिनी त्या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत। आज सकाळपासून आमचे हेच कार्यक्रम आहेत। आज ह्या ठिकाणी देखील ह्या मंगळागौरच्या निमित्तानं हा भारतीय जनता पार्टीचा देवाभाऊंसाठीचा राखी बंधनाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी केला जाणार आहे। मी या निमित्तानं माझे सहकारी चांगले जवळचे मित्र दत्ताजी घंगाळे आणि अश्विनीताईंचे खूप खूप कौतुक करतो। एवढं कार्यक्रम करणं साधी गोष्ट नाही। पैसा जरी असला तरी कार्यक्रम करण्यासाठी एवढ्या महिला भगिनींचा पाठबळ असावा लागतो। एवढ्या महिला भगिनी त्या ठिकाणी याव्या लागतात। कार्यक्रमासाठी महिला भगिनी एखाद्या वॉर्डमधून कधी येतात, ज्या वेळेला त्या महिलांमध्ये त्या ठिकाणी विश्वास असतो की ह्या व्यासपीठावर गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला सुरक्षा मिळेल, आम्हाला आमच्या कलागुणांना वाव देण्याची वाव मिळेल, असा जो विश्वास वाटतो, तो विश्वास आमच्या दत्ताजी घंगाळे आणि अश्विनीताईंकडे आहे। आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं आपल्या घरगुती स्वरूपामध्ये वावरणाऱ्या महिला भगिनींनी आज मंगळागौरच्या विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपली कला त्या ठिकाणी पेश करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे। आम्हाला खूप खूप त्याचं कौतुक आहे। पुन्हा एकदा अश्विनीताई आणि आमचे दत्ताजी घंगाळे यांना ह्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो। अशाच पद्धतीचे कार्यक्रम ह्यापुढे चालू राहावेत आणि माझ्या आजच्या नारळी पौर्णिमा आणि उद्याच्या रक्षाबंधनीचा कार्यक्रम चांगल्या उत्साहात सगळ्यांनी पार पडावा, अशा शुभेच्छा मी सगळ्यांना नव्या मुंबईकरांना देतो। वहीं राजमाता जिजाऊ महिला मंडल की अध्यक्षा अश्विनीताई घंगाले एवं युवा नेता दत्ता घंगाले ने कहा कि मंगला गौरी कार्यक्रम हमारी सांस्कृतिक पहचान है। यह घरेलू महिलाओं का ऐसा मंच है जहां वे अपने आत्मविश्वास और हुनर को निखारती हैं। उन्होंने कहा कि इनके कला गुणों को हम पुरस्कार देकर प्रोत्साहित करते हैं, उनका हौसला बढ़ाते हैं। अश्विनी दत्ता घंगाले ने कहा कि यह सांस्कृतिक आयोजन आगे भी जारी रहेगा। राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये खेळ खेळूया मंगळागौरीचा या कार्यक्रमाचं आयोजन केले जातं। या कार्यक्रमाचं हे 4थं वर्ष आहे। निरंतर हा प्रवास या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहताय की महिलांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे। त्यामुळे काय आहे की आपल्या धकाधकीच्या जीवनात काही गृहिणी आहेत ज्या दिवसभर आपल्या घर सांभाळतात, काही जॉब करतात, त्या महिला जॉब करतात, पुन्हा येऊन घर सांभाळतात आणि या धकाधकीच्या जीवनात त्या स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही। या खेळ खेळूया मंगळागौरीच्या निमित्ताने या महिलांसाठी एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम राजमाता जिजाऊ महिला मंडळ यांच्या वतीने केले जात आहे। त्या महिला आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आपण पाहताय अत्यंत मनमुरादपणे या ठिकाणी खेळतायत, नाचतायत, खेळाचा आनंद घेत आहेत आणि बक्षिसांची लयलूट हे एक माध्यम आहे, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती एक समाधान राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या माध्यमातून आम्ही देऊ शकलो, याचं खरं तर आम्हाला या ठिकाणी समाधान आहे। राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काम करत असताना आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो। समाज त्या पद्धतीने आनंदी झाला पाहिजे, तो आनंदात राहिला तर त्याचे कुठेतरी आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी राहतात, ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही सर्व सहकारी ह्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करत असतो। राजमाता जिजाऊ महिला मंडळ त्याच्यामध्ये पुढे असतं आणि आम्ही सगळे पुरुष मंडळी त्यांना त्या ठिकाणी पडद्या पाठीमागून त्या ठिकाणी सपोर्ट करत असतो। अत्यंत चांगला असा कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहे। कार्यक्रमाला
या विभागाचे आमदार मंदाताई म्हात्रे, आमचे भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील साहेब, अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती लाभली. त्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि सोबतच आज या ठिकाणी जे आमचे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत, देवेंद्रजी फडणवीस, त्यांना अनेक महिलांनी या ठिकाणी रक्षाबंधनाच्या राख्या आणि संदेशसुद्धा या कार्यक्रमातून दिलेले आहेत की लाडक्या देवाभाऊंनी ज्या बहिणींसाठी ज्या योजना, लाडकी बहीण योजना सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्याबरोबर उज्ज्वला गॅस योजना असेल, आमची सुकन्या योजना असेल, अशा अनेक योजना महिलांसाठी दिल्या. म्हणून महिलांनी उत्स्फूर्तपणे देवाभाऊंसाठी संदेश या ठिकाणी पाकिटमध्ये संदेश आणि एक राखीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे अनोखा असा कार्यक्रम या मंगळागौरीच्या निमित्ताने रक्षाबंधन असेल आमच्या देवाभाऊंसाठी आणि या महिलांसाठी आनंदाचा क्षण असा मंगळागौर या ठिकाणी झालेला आहे. मी सर्व महिलांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आज भारतीय जनता पार्टी पुरस्कृत राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हे आमचं 3रं वर्ष आहे हा मंगळागौरीचा कार्यक्रम घेण्याचा. मला आपल्या माध्यमातून इतकंच सांगावं असं वाटतं, आमच्या या महिला भगिनी आमच्या विभागातील इतक्या मेहनतीने प्रयत्न करत असतात आणि अगदी वेळात वेळ काढून चूल मूल सांभाळूनसुद्धा त्या ह्या मंगळागौरीमध्ये भाग घेत असतात. आणि विशेष सांगावं असं वाटतं की मंगळागौरीची डान्स प्रॅक्टिस करत असताना जागा अवेलेबल होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती सहसा होत नाही. आणि तरी देखील आमच्या महिला ती जागा अवेलेबल करून वेळात वेळ काढून याच्यामध्ये भाग घेतात. आणि इच्छा तर खूप असते प्रत्येकाला बक्षीस देण्याची, सगळ्यांचे नंबर काढण्याची, परंतु कॉम्पिटिशन असेल तरच माणूस त्याच्यामध्ये जिद्दीने उतरतो. म्हणून त्याला एक थोडंसं कॉम्पिटिशनचं स्वरूप असतं. परंतु सगळ्याच जणी कॉम्पिटिशन म्हणून येत नाही. प्रत्येकजण स्वतःचा एक आनंद आणि स्वतः एन्जॉयमेंट करण्यासाठी या ठिकाणी येतात. आणि आपण देखील आलेल्या प्रत्येकाला काही ना काही देण्याचा प्रयत्न करत असतो. या ठिकाणी लकी ड्रॉच्या माध्यमातून खूप सारी बक्षिसंसुद्धा असतात. आणि पहिलं प्राईज 7,000चं, दुसरं 5,000चं आणि तिसरं 3,000चं आणि उत्तेजनार्थ 1,500 आपण प्रत्येकाला देत आहोत. या ठिकाणी आलेली प्रत्येक महिला ही आनंदी होऊनच जात असते आणि एन्जॉय करूनच जात असते. मी आलेल्या सर्व ग्रुपचे मनापासून हार्दिक अभिनंदन करेन, स्वागत करेन आणि पुढच्या वर्षीसुद्धा ह्याच उत्साहात त्यांनी कार्यक्रमात सहभागी व्हावा असं मी विभागातील महिलांना आवाहन करेन. रक्षाबंधन निमित्त भावा बहिणीच्या पवित्र नात्यानिमित्त आपले लाडके देवाभाऊ यांना 1 लाख राखी पाठवण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने आयोजला आहे. मी विभागातील महिलांना विनंती करेन की त्यांनी आपल्या लाडके देवाभाऊ यांच्यासाठी 1 राखी आवर्जून पाठवायची आहे. आपल्या देवाभाऊंनी आपल्यासाठी ज्या काही योजना राबवल्या आहेत त्या आपण आपल्या 2 शब्दामध्ये लिहून त्यांच्यासाठी पाठवायचे आहे. मी विनंती करेन सगळ्यांना महिलांना की त्यांनी आपल्या देवाभाऊंसाठी 1 राखी पाठवायची आहे. ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।